नमस्कार बांधवांनो, आज फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे गेल्या 29 दिवसापासून आपलं आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनात खऱ्या अर्थाने आता 29 दिवस गेले 28 दिवसापासून आपण या आझाद मैदानावरती बसलेलो आहोत। परंतु या शासनाने हे आंदोलन दिवसेंदिवस जे काही आरमक होत चाललेलं आहे आणि नक्कीच आपल्याला हातातोंडाशी आलेला जो काय आपला घास आहे हा घास हिरावून घेण्याचं काम हे सरकार करतंय आणि का चक्क हे आझाद मैदान आपल्याला खाली करण्याचा आदेश दिलाय। तुम्ही बघू शकता बाबांनो, हे आझाद मैदान चक्क पूर्ण खाली झालेला आहे आणि शासनाला जो काही डाव साधायचा होता तो डाव ते साधण्याचा प्रयत्न केला। अरे तुम्ही अनेक JR काढले, अनेक निवडणुकांमध्ये आश्वासन दिलं आणि एकही आश्वासन तुम्ही काय केलं नाहीये, पूर्ण केलं नाही। आम्ही आमच्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने इथं आझाद मैदानावरती आंदोलन करत होतो, परंतु काल चक्क तुम्ही आमच्यावरती केसेस टाकून बळजबरीने तुम्ही आम्हाला इथून हुसकावून लावलंय। तरी आमचे काही लढवळे मावळे या ठिकाणी आज या आझाद मैदानावरती आंदोलन करताना दिसतात। त्यातीलच एक आपले लढवय्ये, एक मुलुक मैदानी तोप आपल्या विनानुदानित बांधवाची तरकारसिंग ठाकूर साहेब नाशिकचे, आणि आज ते नेमका आपल्याला काय संदेश देऊ इच्छितात तर चला मग आता बघूया, थेट जाऊया आपल्या ठाकूर सरांकडे। कारण गेल्या या 29-30 दिवसात सरांच्या पडदार अशा प्रेरणादायी गीतांनी हे आझाद मैदान गजबजून गेलं होतं। मी सरांना अशी विनंती करतो की सुरुवातीला तुम्ही नेमकं आपली काय सद्यस्थिती आहे या आंदोलनाची ती सांगून एक छान गीत काय करावं आपण गावं, की जेणेकरून हे जे काही घरी बसलेले आपले बांधव आहे त्यांना एक चांगली ऊर्जा मिळेल आणि आंदोलन अजूनही थांबलेलं नाही, हे आंदोलन सुरू आहे। आदरणीय ठाकूर सर। नमस्कार भावांनो, आपलं या ठिकाणी आज आंदोलनाचा 29वा दिवस आहे। आपल्या न्याय मागण्यांसाठी म्हणजे 13 सप्टेंबर 2019 ज्या काही माध्यमिक माध्यमिक शाळा घोषित झालेल्या होत्या त्यांना जे काही मंजूर होताना ते वितरित व्हावं आणि तेही 15/11/11 आणि 15 या शिक्षण निर्णयाचं सूत्र लागू करून ते करावं। त्याप्रमाणे दुसरी महत्त्वाची जी काही मागणी आहे म्हणजे आपली जी काही अघोषित शाळा आहे त्याही शाळा या ठिकाणी मंत्रालयामध्ये भूतात पडलेल्या आहेत आणि त्याही त्यांनी निधी सहित घोषित कराव्या यासाठी आणि आपले आंदोलन चालू आहे। त्या भूतोन भविष्यातील पहिल्यांदा या ठिकाणी सर्वसामान्य शिक्षक हा एकवटला आणि त्याची एक ताकद जमवून शिक्षक समोर संघ या ठिकाणी स्थापन त्याला बऱ्याच त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे। अपयश आल्याने असं अजिबात झालं। ज्या तपासण्या त्यांनी अजून लांबवल्या असत्या आणि याच्यामध्ये पूर्ण 1 वर्ष घातला असता आणि येत्या निवडणुकीपर्यंत हा कसा 20% तर टप्पा देता येईल किंवा 40 वाढता येईल आणि अघोषित न्याय देतील असं त्यांचं एक नियोजन होतं। परंतु शिक्षक समन्वय संगमामध्ये सर्व शिक्षक आपण एकत्र आलो, या आंदोलनाचं हे यश आहे। या तपासण्याही लवकर झाल्या आणि याद्या त्या ठिकाणी घोषित झाल्या किंवा त्यांनी ते डिक्लेअर केल्या। अपात्र शाळा आहेत तेही आता त्या ठिकाणी पात्र होऊन त्याही डिक्लेअर केल्या जाते आणि आता आलं आहे आपलं अधिवेशन। आपला तर प्रयत्न हाच होता की अधिवेशनच्या अगोदर जे काही आपली मागची पुरवणी मागणी आहे, जिथं ढेर ओपन आहे, टोकन अमाऊंट टाकली गेलेली आहे, त्या हिशोबाने हे निधी वितरण व्हायला पाहिजे आणि अगोदर शाळा घोषित व्हायला पाहिजे। या मागण्यासाठी आपण बसलो होतो। पण शासन कसं आहे आपल्याला माहिती आहे, पण ते विरोधी पक्षालाच फक्त सर्वसामान्य लोकांचा कळवळा असतो, सत्ताधारी पक्षाला कधीच त्याचा कळवळा नसतो। तर ह्याच धर्तीवरती आपले हे आंदोलन यशाच्या मार्गाने मार्गक्रमण करीत असताना कुठे माशी शिंपली आणि कुठे त्याचं गौरवमग्न केलं गेलं, श्रेयवादी लोकांनी किंवा असं कोणतेतरी असे अनिष्ट घटक आहेत की जे आतापर्यंत राजकारण करत आलेले आहेत आणि हा मुद्दा राजकारणाकडे वळून याला कसं लांबवता येईल असाच प्रयत्न केला गेला आणि हातातोंडाशी आलेला घास हा कसा दूर लोटला गेला याचं उत्तर आपल्याला शोधणं खूप महत्वाचं आहे। उत्तर तर आहेत, पण या उत्तरांना आता उत्तर परत त्याचं उत्तरांना उत्तर द्यावं लागेल आता अशा प्रकारे आहे। त्याचं एकच आहे की आंदोलन हे आपल्या मागण्यांपर्यंत चालू केलं। आता या ठिकाणी पहिलेचे आंदोलन असं आहे की माननीय
वर्षाताईचे शिक्षण मंत्री त्या आंदोलनात भेट घेण्यासाठी येऊन गेले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब येऊन गेले. दरेकर साहेब 5व्यांदा येऊन गेले. मान्य निलमताई गोरे जे उपसभापती त्या सुद्धा येऊन गेले. मान्य नाना पटोले साहेब आहेत ते सुद्धा त्यांचे प्रदेशाचे निवड झाल्या पहिल्यांदा आपल्यासाठी भेट देण्यासाठी आले. आणि कडू साहेब मथू कडू साहेब या ठिकाणी भेट दिली. सगळ्यांनी सकारात्मकच सांगितलं की आपला प्रश्न होणार आहे, झाल्या जमाय परंतु या ठिकाणी अजूनही त्याला न्याय मिळालेला नाही, धक्कापटका झाला. ते विचार करा, आपण घरी बसून विचार करा की किती क्लिष्ट हा मुद्दा या लोकांनी करून ठेवलेला आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांसुद्धा सही होते, माननीय उपमुख्यमंत्री साहेबांसुद्धा सही होते. सर्व काही आलबेल होत असताना फक्त अधिकाऱ्यांच्या चुकीच्या रिटर्न जाते. म्हणजे विचार करा, त्या ठिकाणी सर्व जे आहेत त्यांच्याही स्वाक्षरीला किंमत नाही. हेच आपल्याला सांगता येईल. मग प्रश्न तो सोपा मुद्द्याला तुम्ही जटिल करतात. एकाच दिवशीसाठी असे 60 GR करून हा GR त्याच्यावरती मारायचा, तो GR त्याच्यावर मारायचा आणि आपलं पोलीस या ठिकाणी करून घ्यायचं. हे फक्त नाटक आहे की हा मुद्दा कसा टोकाटोकी कसा. भावन मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे, आपण जुन्या नियमानुसार प्रत्येक वर्षी 20% वाढून 100% आपण तर सगळे ऑलरेडी आलेलो आहोत. पण शासनाचा दाब आहे हा की दर 5 वर्षानंतर निवडणुकीच्या अगोदर यांना 20% द्यायचं. आणि जो सरकार आहे तो पुढच्या अधिवेशनामध्ये त्याची तरतूद करण्यात येईल. असं करून निवडणूक असा थांबवणार जेणेकरून आपण आता निवडून दिलं जातं. म्हणजे तो तसाच रिझल्ट डाव त्या ठिकाणी आपल्या मोठा आहे ना आपल्या या ठिकाणी झाला. पण बांधवांनो, आता वेळ गेलेली नाही आहे. आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की तुमची पूर्ण मागणी त्या ठिकाणी टाकली गेलेली आहे. पूर्ण मागणी मंजूर होणार आहे. 1 आणि 2 तारखेला जे अधिवेशन सुरू होणार अर्थसंकल्पीय महाराष्ट्र राज्याचं, ह्या अधिवेशनामध्ये आपली काहीतरी पूर्ण मागणी मंजूर होईल. पण तिथेही त्यांनी परत तो ये रे माझ्या मागल्या पुढचे 55 अशा प्रकारे त्यांनी खेळ करू नये. आता सोबत आपल्यासोबत पुन्हा काहीतरी त्या ठिकाणी दगाबाजी होऊ नये यासाठी आपल्या सगळ्यांनी एकत्र यावं लागेल. मोठा लढा परत अजून हा उभारावा लागेल. आंदोलन संपलेलं नाही, आंदोलन चालूच आहे. मागे ज्याप्रमाणे 24 फेब्रुवारीला पूर्ण मागणी टाकली गेली, 1000 टोकन टाकलं गेलं, निधी देऊ असं करत पूर्ण वर्ष खाल्लं, पण आपण दिला नाही. कारण त्यांनी केलं, पण कोरोना संपल्यावर सगळे उपाय करता होईल. शिक्षण विभागाकडे निधी पडून आहे. आर्थिक शिक्षण मुख्यमंत्री फंडातून द्यावा. विचार करा, कोणाच काही राहत नाही. आणि माननीय मंत्रींना त्याच्यावर योग्य निर्णय घेण्याची खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी. हे फक्त तू रडल्यासारखं कारण मारण्यासारखं अशा प्रकारे यांचा खेळ चालू आहे. ही मोठा कसा टोला राहील आणि अधिवेशन. तर आता भीती एकच आहे की यांनी पूर्ण मागणी करतील, त्याच्यामध्ये पुढे आहे. हे आपला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते ठरेल. नाही तर पुन्हा हे माझं असंच करतील. ते 1000 टोकन टाकतील आणि परत निधी बघू कसा येईल, काय येईल ते, आणि वितरणासाठी परत झुलवलं जाईल. आणि यांच्या निवडणुकीचं हे राजकारणी भांडवलं करतील. कारण की हे मोठं दुर्भाग्य आपलं. 7 शिक्षक आमदार, 7 पदवीधर आमदार, 14 आमदार आहेत असं कोणत्याच विभागाला दिलेलं नाही. 14 आमदार असून सुद्धा, एवढ्या संघटना असून सुद्धा 20 वर्ष हा प्रलंबित हा विषय का राहतो. मान्य अजितदादा असतील, मान्य जयंत पाटील साहेब असतील, मान्य फडणवीस साहेब असतील, कुणीही असो, जेव्हा विरोधी पक्षात असतात तेव्हा असं ठामपणे सांगतात की आमचं सरकार आलं का आम्ही तुम्हाला लगेच त्या ठिकाणी प्रचंड अनुदान देऊ. मान्य जयंत पाटील साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर एका सभेमध्ये संबोधित केलेलं आहे. खूप मोठे नेते आहेत ते. त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आलं तर पहिले नियमानुसार मला अर्ज. सगळ्यांनी सांगितलं, पण स्वतः आल्यावरती काय विसरतात हेच कळायला मार्ग. हा खूप मोठा घोडा आहे. म्हणजे एक प्रकारचे फक्त वोटिंगचं राजकारण करून आम्हाला निवडून द्यानंतर आम्ही अंतपर्यंत वागू, हेच आता होत आलेलं आहे. बांधवांनो, वेळ गेलेली नाही आहे. आपण पुन्हा या ठिकाणी एकत्र यायचं आहे. आम्ही 5 लोक आहोत या ठिकाणी. आंदोलन चालूच आहे, थांबवलेलं नाही आहे. या ठिकाणी काल शासनाने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून खूप मोठा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आपले जे काही 5 बांधव आहेत, राहुल कांबळे सर आहेत, जी पाटील सर आहेत, निधी कुलकर्णी सर आहेत, निहाताई आहेत, यांना नोटिसा दिलेल्या आहेत. त्या नोटिसाप्रमाणे आपण उत्तर देऊ. कोणत्या पद्धतीने घाबरणार नाहीत. आंदोलन त्या ठिकाणी स्थगित करा अशा प्रकारे सांगण्यात आलं, दबाव त्या ठिकाणी टाकण्यात आला. नाहीतर मग पण आपण सगळ्यांनी ठरवलं समन्वयकांनी की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन या ठिकाणी स्थगित करणार नाही. कारण की 28-29 दिवस झाले, अजूनही न्याय मिळाला नाही. मग आंदोलन मागे घ्यायचं कसं, काय तोंड घेऊन घरी जायचं. एवढा एक महिना आपण जो त्याग बलिदान केलेला आहे याचं फळ काय, काहीच नाही. मग जायचं कोणत्या तोंडाने.
तर मग त्या ठिकाणी आपल्या पोलीस प्रशासनाला आपण विनंती केली. पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी आपल्या 5 लोकांना कोविडचे सर्व काही नियम पाळून आपण 5 लोक बसू शकतात अशा प्रकारे एक आपल्या लढ्यासाठी कंटिन्युएशन राहावं म्हणून त्यांनी सहकार्य केलं. म्हणून या संघाने त्या ठिकाणी आपण 5 लोक ते बसून आणि आंदोलन कंटिन्यू केलं आहे. तरी कृपया आपण त्या ठिकाणी सोमवारी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपला मुद्दा पुन्हा आपल्यासोबत दगाबाजू होऊ नये. कारण की यांनी जर टोका मारून टाकलं पण त्यांनी जर त्या GR मध्ये असा उल्लेख करू शकतात एक, कारण की शासन नेहमी कपटीपणा करतं की नुकसान लोकांचं नुकसान करून सरकार तर कसं पाहिजे हे विचारतं. सरकार भावना करत नाहीत. एक दड सारखा हुकुमशाही असंच मला म्हणावं लागेल. कारण ते अन्याय झालाय तो आपल्यावर अनुभव आहे, अनुभवाचे बोल आहे. 1 एप्रिल 2019 पासून आपल्याला 20% अनुदान मंजूर असून सुद्धा यांनी 1 नंबर केलं. कुठे आम्ही लगेच मागत होतो तुम्ही टप्प्याटप्प्याने दिलं असतं पण तर गायब केलं असतं त्यांनी 18 महिन्याचा पगार. मग आता याचा भरोसा कोणत्या याच्याने ठेवायचा की आता जर पूर्ण मागणी मंजूर झाली ते 1 नंबरचा कॅन्सल करून 1 एप्रिल 2021 पासून यांना मिळेल असंही लोक काही करू शकतात आणि हे तेच करू शकतात. आणि त्यांच्यामध्ये राम नाही, त्यांच्यामध्ये भावना नाही, शिक्षकांविषयी कोणताच कळवला नाही. नाहीतर हे 1 एप्रिल 2021 पासून आपल्याला देतील जरा खरं तर आणि किती 20% तेही तुम्ही मिळवून घेतलं. आणि या विषयी काही उद्योग लोक यांनी बिना आंदोलनाचं बिना निवेदनाचं याचे 5,500 कोटी करायचे बाकी सरकारने यांना जे सदन काय दिलं या विरोधीवादी काही उद्योग हे जवळचे वाटतात. आणि 20 वर्षापासून अब्जावधी रुपये खर्च अब्जावधी रुपये शासनाचा वाचून पिढ्याकडून राज्य आपल्या तळागाळातले आदिवासी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, या कानाकोपऱ्यामधल्या विद्यार्थ्यांना आपल्या खिशातून पदरमोड करून शिकवणाऱ्या शिक्षकांना जड वाटतात. आणि 20% पगारी द्यायला या ठिकाणी त्या कमी पण वाटतं. 100%चे आपला आहोत आपण 100%चे उलट शासनाने 20 वर्षी तपशिलाच्या लक्षात घेऊन चांगलं काम केल्याचं हे लक्षात घेऊन त्यांनी आता तरी 100% वेतन तर सहज उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आणि तेवढी शासनाची परिस्थिती आहे. परंतु शासन कोणत्या शासनाला हे कधीच म्हणत नाही की राज्याची परिस्थिती चांगली आहे. नेहमी वाईटच म्हणतात. जसं भारत स्वतंत्र झाला की राज्य स्वतंत्र झालेलं आहे भारत, तर कोणतं सरकार आतापर्यंत आलं नाही ही राज्याची परिस्थिती चांगली आहे असं. निधी आहे तुमच्याकडे आणि किती निधी लागतो. ज्ञान शिक्षकांना 100% अनुदान देण्या इतपत निधी आज शिक्षण विभागाकडे पडलेला आहे जो अखर्चित आहे. हे सरेंडर करायला तयार आहे पण आपल्याला द्यायला तयार नाही. म्हणजे केवढा मोठा हा अन्याय आहे. कळतच नाही काय करावं या गोष्टीवर. म्हणून शासनाला मी विनंती करत आहे की खरंच आपल्याला शिक्षकांची कळवळा असेल कृपया करून आपण सगळ्या काही केल्या कायम शब्द काढला, मूल्यांकन केली, 20% काही शाळांना सुरू आहे त्यांच्याकडे खूप मोठा अन्याय आहे प्राथमिक माध्यमावरती. ते 100%वरती आज तुम्ही पुढच्या 20%साठी तरसवत राहते. म्हणजे तुम्ही ठरवून घेतलेलं आहे विरोधी पक्षाचे सत्ताधारी की 5-5 वर्षाने निवडणुकीचा मुद्दा बनवायचा आणि यांना 20% वाटायचं. अहो लोक मरताय हो. तिथे बाजूला गेले आणखी शिक्षकांनी आपला प्राणत्याग केलेला आहे. आणि तुमच्या या चुकीच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आपण किती बाजून याचं नुकसान होऊ शकतं. कृपया करून शिक्षक वाचवा आणि लोकशाही वाचवा. आता लोकशाही कुठे दिसत नाही, सर्व हुकुमशाही दिसायला लागलेली आहे. 3 पक्षांचं सरकार आहे. वाटलं असेल खूप मोठी पॉवर आज सरकारकडे आहे. 3 पक्ष आहे तर 3 पक्षांमध्ये एकामध्ये कळवळा एकमत होऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, काँग्रेस पक्ष आहे, शिवसेना पक्ष आहे. म्हणजे राज्याचं खूप मोठी एक ताकद या 3 पक्षांमध्ये आहे. आता तुम्ही 3 पक्ष एकत्र येऊन सुद्धा प्रयत्न सोडत नसेल मग आता कोणाकडे जावं आम्ही सांगा. दुसरा मार्ग दिसत नाही. मग बरं महाराष्ट्र राज्यामध्ये आता कोणाकडे बघावं. आता केंद्र शासनाकडे आम्ही बघावं की त्यांनी आम्हाला न्याय द्यावं. कुणाकडे जावं का अमेरिकेकडे जावं. आता जो बायडेनकडे बाबा तुम्ही तरी बघा. कारण की आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणामध्ये झालेलं नाही. कृपया करून मी विनंती करतो आज शासनाला की आपण इतक्या लवकर 100% अनुदान वितरित केला पाहिजे. अहो आम्ही मागचा फरक नाही मागत. तुम्ही 20 वर्षाचं द्या, 2011 पासून द्या, 2014 पासून द्या, मागचा फरक नको. आतापासून 20% आता 100% पगार सुरू करून द्या. ही एक विनंती आपल्यासाठी. नाहीतर प्रचलित धोरण आता लागू करून द्या. आता जो 20 आणि 40चा टप्पा आहे तो वितरित करून 1 एप्रिल 2021 पासून प्रचलितचे 40% आम्हाला द्यावे. म्हणजे काय अगोदर शाळा आहेत त्यांना सुद्धा आमच्यासोबत तुम्ही घ्यावं, त्यांनाही ते वितरित करावे. ह्या साध्या सोप्या मागण्या आहेत. कृपया आपण ते करू शकता. आपलं महाराष्ट्र शासन एवढं कमकुवत पण नाही आहे की त्याच्याकडे एवढंही आपलं दारिद्र्य असेल असं पण नाही. आपलं महाराष्ट्र शासन पूर्ण देशावरती आपण विजय पताका फडकू शकतो असं हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे. पुरोगामी महाराष्ट्र राज्य आहे. आणि याच्यामध्ये एका शिक्षकाला अशा भिकाऱ्याचे जीवन किंवा जगावं लागतं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.
शासनाला मी सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी शिक्षक म्हणून संघातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील तरी न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, आज एका भाकरीसाठी तरसतील आहेत, अशा सर्वांचं मी विनंती करतो की मायबाप शासन आपण न्याय द्या आणि हा प्रश्न मुळासकट संपवा. आज कोणत्याच विनोदी शिक्षकाला असं वाटत नाही की मैदानात यावं आणि आझाद मैदानाचे रोज दर्शन घ्यावे. आम्हाला आझाद मैदानाची तोंड बघण्याची इच्छा नाही. बस आमचं शाळा आणि आमचं घर हेच आमचं कर्तव्य आहे. पण पोटाला भाकर नसेल तर सांगा आम्ही जगायचं कसं आणि शिकवायचं कसं. आतापर्यंत किती बदल होत आता शासन आमच्या लक्षात द्यावे आणि आम्हाला पूर्णपणे 100% आणि सगळ्या बांधवांना विनंती करतो, बांधवांनो सोमवारी मोठ्या संख्येने आपण यावं. तोच तुझ्या जीवनाचा पगार आहे, ज्याला पगार पाहिजे तो आणि याला आपली बांधव खूप मोठी जबाबदार आहे. शासन प्रशासन तर आहेच, त्यांची मानसिकता नाही घ्यायची पण घेऊन पण काढून घ्यायची मानसिकता आपल्या शिक्षकांची पण नाही. जे काही रोजचे शिक्षक आयुष्यभरचा पण सोडवायचा असेल तर मैदानात येणं खूप गरजेचं आहे. जर मैदानात तुम्ही जर आले नाही तर तुम्हाला पुढे येणार नाही आणि तुम्ही स्वतःला आयुष्यभर किती माफ करू शकता. माझं शेवटचंच आहे या बांधवांनो आम्ही आहोत तुमच्या करतो आपण सगळ्यांनी यावं, कारण की हा सर्वसामान्य संघांचा शिक्षकांचा संघ आहे. हा काही श्रेयवादी किंवा संस्था चालक किंवा कोणी अंधा होणारे लोक असतील यांचा हा ग्रुप नाही, हा सर्वसामान्य शिक्षकांचा ग्रुप आहे. आणि मला तरी वाटतं सर्वसामान्य शिक्षक एकत्र आला, शिक्षक सामान्य संघाला न्याय मिळावा किंवा मिळाला असता तर शिक्षकांनी पहिले आमदारांनी या ठिकाणी कुठे गालबोट लागलं असतं, श्रेयवादी संघटनांना गालबोट लागलेलं असतं की यांच्यामुळे काय झालं नाही आज सर्वसामान्य लोकांना मिळालं. म्हणूनही या ठिकाणी कुठली अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असेल आणि हाच प्रयत्न आहे की यांना श्रेय मिळू नये, हाच प्रयत्न आहे. पण याद राखा ईश्वर जो त्याची करेगा वैशी लक्षात ठेवा. वशी राजकारण करत आहात आपण, राजकारण जर पोटाशी करत असाल हे सगळ्यात मोठं महापाप आहे. तो त्याला पोटाला भाकर नाही त्याच्या भाकरीमध्ये आपण अडचण जर आणत असाल तर एवढं मोठं पाप करू नका. सगळ्यांना विनंती करतो, सगळ्या संघटनांना विनंती करतो, श्रेयवाद वगैरे सगळं बाजूला सारा आणि एक सर्वसामान्य शिक्षकांच्या घरामध्ये भाकर कशी मिळेल यासाठी प्रयत्न करा. आपल्याला विनंती करतो, माझ्या विनादारी बांधवांना पण विनंती करतो आणि सगळ्या संघटना सगळ्या नेत्यांना सुद्धा विनंती करतो की हा प्रश्न आता मुळासकट मिटवा एवढी विनंती करतो. एक गाणं का आता सगळेजण तर म्हणतात की ठाकूर तर आपण गाणं म्हणावं, परंतु बांधवांनो कितीक आपण आपल्या मनातल्या भावना मागे मागायला, कारण की संगीताच्या माध्यमातून ईश्वराला जर आपण तपस्या केली तर ईश्वरी प्रसन्न होतो. परंतु या शासनासमोर असं कोणतं काय सादर करू की जेणेकरून प्रसन्न होईल. तर शेवटी मी आता ईश्वरालाच सांगेल तशी परिस्थिती झाली. नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया. हरिणीचे पाडस व्याघ्री हरी गेले, मरलाही जाहले तैसे देवा. हरिणीचे पाडस व्याघ्री हरी गेले, मरलाही जाहले तैसे देवा. नको देवराया अंध आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया. तुझ विण ठाव नदीसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. तुझ विण ठावना दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया. मोकलुनी यास जाहले उदास, घेई कानो पात्रेस हृदयास. मोकलुनी यास जाह
झाले उदास मात्रेस हृदयात नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवराया. धन्यवाद सर. गेले 29 दिवसापासून ठाकूर सर असेच प्रेरणादायी गीतं म्हणून या आंदोलनाची जी काही धार आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करताय. आणि बांधवांनो, खऱ्या अर्थाने आपल्याला असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तयार होत असतात. आणि ही खऱ्या अर्थाने जो सर्वगुण संपन्न असा शिक्षक आहे तो खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला सापडतो. तर अशा सर्वगुण संपन्न शिक्षकाला आपल्या न्याय हक्कासाठी जर या आझाद मैदानावरती 30 दिवस जर बसावं लागत असेल, बसूनही जर न्याय मिळत असेल, तर ही सरकारची लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा जन्म झाला, या महाराष्ट्राला आदर्श पूर्ण भारताने नव्हे तर जगाने घेतला आणि या जगाला सुद्धा हेवा वाटावा असा महाराष्ट्र आणि असा आपला भारत आहे. परंतु आज असं दुःख होऊन सांगावं लागतं की त्याच महाराष्ट्रातला शिक्षक न्याय मिळावा, पगार मिळावा म्हणून चक्क 20 वर्षापासून वाट पाहतो आहे. आणि हेच राज्यकर्ते ज्यावेळेस मागच्या वेळेस विरोधी होते, विरोधी बाकावर बसलेले होते, की आमचंही सत्ता आल्यास आम्ही सरसकट शिक्षकांना पगार देऊ. आणि ज्यावेळेस त्यांची ईश्वराच्या कृपेने सत्ता मिळते, काहीतरी चातुर्य करून त्यांची सत्ता मिळते, सत्ता येताच ते विसरून जात आहे. ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. अहो 15 दिवसापूर्वी शिक्षण मंत्री म्हणून गेल्या की 15 दिवस येताच आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू. सातत्याने भोळा भाबडा शिक्षक शांततेच्या मार्गाने या आझाद मैदानावरती आंदोलन करतोय. परंतु तुम्ही बघू शकता बांधवांनो, हेच ते आझाद मैदान आहे की जे आझाद मैदान चक्क त्या तारीख कंपाऊंड पर्यंत भरलेलं असायचं. आणि आज या आझाद मैदानावरती काल या पोलिसांनी काय केलंय माहिती का? डाव शासनाने दाखवला आणि त्यांनी बळजबरीने मैदान खाली काढण्यास सांगितलं. आणि तुम्ही बघू शकता बांधवांनो, ज्यावेळेस आपली संख्या 10,000 होती त्यावेळेस शासन आपल्याला म्हटलं नाही कधी कोरोना आला मैदान खाली करा. तुम्ही शेजारचाच पॅन्डॉल बघा, तिथं 5,000 तुम्हाला युवक दिसतील आणि ते 5,000 युवक या ठिकाणी बसून त्यांना कोरोना होत नाही. आणि फक्त कोरोना या शिक्षकांमुळेच होतोय काय, हा मला काय पडलाय प्रश्न पडलाय. म्हणून मला एकदा ठणकावून सांगायचंय तुमच्या माध्यमातून की बांधवांनो, जागे व्हा. तुम्ही जर सोमवारी इथं बहुसंख्य 10-20 हजाराच्या संख्येने जर आलो नाही तर वर्षानुवर्ष हा लढा असाच आपल्याला लढावा लागेल. आणि मला हा प्रश्न पडलाय की घरी बसून तरी तुम्ही काय करताय, काय असं महत्वाचं कारण आहे? तुमच्या हक्काचा पगार तुम्ही मागायला जर येऊ शकत नाही, अरे तुम्ही असं काय ज्ञानदान देताय शाळेमध्ये विद्यार्थ्याला? जर तुमचा हक्क तुम्ही विस्तारत असेल आणि फक्त बेदुनी 4 आणि विज्ञानाचे काही धडे देऊन तुम्हाला काय कारकून करायला का? पण जेणेकरून पण असं कोणी जर इंग्रजांसारखे राहिले तर 1000 वर्ष लागतील परत स्वातंत्र्य मिळवायला. म्हणून तुमच्या धमन्यातील जे सळसळतं रक्त आहे ते सळसळतं रक्त घेऊन तुम्ही आझाद मैदानावरती या. नक्कीच या अधिवेशनामध्ये आपण या सरकारला धाऱ्यावर धरू, आपण वाटेल ते करू. यानंतरची पाऊल आपलं नक्कीच आक्रमक असेल. परंतु शिक्षक हा कुठेतरी संवेदनशील असतो, चांगले शिक्षक नेहमी शिकवत असतो. म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येने दबाव तयार करून आपण आपला हक्क मिळवून घेऊ, यात काही शंका नाहीये. म्हणून मला सांगायचंय की हक्क हा आपला आपण नक्कीच मिळवणार आहे, यात काही शंका नाही. जोरदार घोषणा देऊ बांधवांनो. भारत माता की जय, भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. अनुदान आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, अनुदान आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे. एवढं बोलून थांबतो. आणि जे बांधव फेसबुक लाईव्ह आलेले होते त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या बांधवांना सांगा अजूनही हे मर्द मावळे या आझाद मैदानावरती शांत बसलेले नाहीये. जोपर्यंत आपला हक्क मिळत नाही
तोपर्यंत कुणीच इथून हटणार नाही. आता उलटा आम्हीच म्हणलो बऱ्याच बांधवांना की 2-3 दिवस वेळ आहे, जास्त बांधवांना बसू देत नाही, तर आपण परत जोमाने घरी जा, थोडा आराम करा आणि सोमवारी परत जास्तीत जास्त ताकदीने इथं काय करा, जमा व्हा. एवढं बोलून थांबतो आणि परत एकदा आपले ठाकूर सर आपल्याला काय संदेश देतात ते बघूया. मी पुन्हा एक विनंती करण्यासाठी माईक आहे. संपूर्ण राज्यातील जेवढे काही मान्य संतसारक साहेब असतील, मान्य प्राचार्य साहेब असतील, त्या सर्वांनी हात जोडून विनंती करतो की कृपया विना अनुदानित बांधव जो 1 रुपया घेतले किंवा आपण कोली फुलाची पाकळी त्याला देत असेल तर कृपया त्याला हरवू नका. त्याचा हक्काचा पगार तो मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याला पाठवा, त्याला आंदोलनामध्ये येऊ द्या, कृपया त्याला अडवू नका. कारण की या विनादार शिक्षकांनी आपल्या शाळा वाढवल्या, आपल्यासुद्धा त्या ठिकाणी मान सन्मान वाढलेला आहे, आपणच त्याचे सगळ्यांचे पालक आहात. तर कृपया त्यांचा हक्क हिरावून घेऊ नका. कारण की अनुदान किंवा हक्काचा पगार मिळवण्यासाठी पगार मिळेल म्हणून कोणी नोकरी करत असते आणि जर त्याला बिलकुलचा पगार मिळत असेल तर स्वप्न पूर्ण होत असेल तर मग त्याची सेवा करून फायदा दिली का. आणि तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की आपण शिक्षकांना ताबून त्यांच्यावर केवढा मोठा अत्याचार करत आहोत. कुठे अत्याचार करू नका. हा लढा उभारलेला आहे, हा लढा भूतून भविष्याची आहे. कृपया करून विनंती करतो, आपण पालक हा संघ पालक म्हणजे आपण कृपया करून आपल्या बांधवांना आपल्या मुलांप्रमाणे बघा, आपल्या सहकार्यांप्रमाणे बघा, आपल्या मित्रांप्रमाणे बघा. कारण की तुमच्यासाठी कांदा लावून आपली शाळा मोठी करत काम करत आहे. त्यांचा पगार त्यांना हक्काचा पूर्णपणे मिळावा यासाठी जो लढा उभारलाय त्याला स्वतःला लढण्यासाठी आपण आपल्या सहकार्याने होऊ शकत नाही. सगळ्या कर्मचाऱ्यांना न पाठवता जरी आपल्याकडे 20 तास असेल तर 5 शिक्षकांना पाठवतात, 10 शिक्षक असतील 7 शिक्षकांना पाठवतात. कृपया करून त्यांचा पगार मिळवण्यासाठी त्यांना अडवू नका. कारण की शासन निर्णयाप्रमाणे शासकीय नियमाप्रमाणे जर आपण नाही देऊ शकत नसा त्यासाठी त्याला स्वतःच्या हक्कासाठी त्याला पाठवणं खूप गरजेचं आहे. जर आपण त्याला शासकीय नियमाप्रमाणे सर्व वेतनपत्ते देत असाल तर कृपया भले त्याला शाळेमध्ये थांबून देता. सगळ्या जर तुम्ही पूर्ण गॅरंटी घेत असाल तर, आणि जर त्याप्रमाणे जर तुमची क्षमता नसेल तर त्याचा पगारासाठी हा जो शिक्षक समन्वयाने संघाने आंदोलन उभारलेलं आहे तर त्यासाठी त्याला इथे येणं खूप गरजेचं आहे. कृपया करून आपण मोठ्या मनाने मोठ्या पालकत्वाने आपल्या बांधवांना आपल्या शिक्षकांना त्याच्या हक्काच्या पगारासाठी त्याला आंदोलनाला पाठवा. त्याचं आयुष्यभर ही स्वतःला माफ करू शकणार नाही आणि तुम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही. कारण की मी ज्याला जो पगार देऊ शकलो नाही, जे प्रतिज्ञापत्रामध्ये मी लिहून ठेवलेलं आहे की अनुदान मागणार नाही, पण त्याच्या खाली तुम्ही हेही लिहिलेलं आहे याला शासकीय नियमानुसार आम्ही याला वेतन आणि भत्ते देऊ, पण ते देण्यामध्ये आपण असमर्थ ठरलेला आहात. सगळेच लाभ नाही त्यामध्ये काही अपवाद पण आहेत, परंतु ते जर आपण असमर्थ ठरलो तर ते समर्थता पूर्ण करण्यासाठी जो स्वतः लढ्यामध्ये सहभागी होत आहे तर त्याला येऊ द्या. आपण स्वतः त्याला भाड्याचे खर्चावर करून राहण्याचे खर्च करून त्याला पाठवा. कारण तो विनाअनुदानित आहे, त्याच्याकडे हक्काचं काहीच नाही आहे. कृपा करून पुन्हा एकदा मी प्राचार्य साहेबांना संतपालक साहेबांना कळकळीची विनंती करू की या लढ्यासाठी आपल्या बांधवांना पाठवा. आपल्या सहकार्याशिवाय हे होऊ शकत नाही. कृपया अडवू नका. एकच विनंती. धन्यवाद सर, खूप छान पद्धतीने तुम्ही हा मार्गदर्शन केलं आणि हा असा चालू आहे, यात काही शंका आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.